नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत म्युच्युअल फंडमधील प्रकार. तर म्युच्युअल फंडमध्ये पहिला प्रकार आहे इक्विटी फंड. इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्टरचे पैसे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात. ह्याच्यामध्ये हाय रिस्क हाय रिटर्न हा फॉर्म्युला असतो. त्याच्यामुळे जे कोणी जोखीम घेण्यासाठी इन्व्हेस्टर तयार असतात त्यांचे संपूर्ण पैसे हे इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. त्याच्यानंतर येतो डेप फंड. डेप फंड हा गव्हर्नमेंट बॉन्ड्स, सिक्युरिटीज बॉन्ड, त्याचबरोबर कॉर्पोरेट बॉन्ड्स अँड डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात. याच्यामध्ये स्थिर परतावा मिळतो. याच्यामध्ये रिस्क पण जरा कमी राहते. इन्व्हेस्ट फंडपेक्षा याच्यामध्ये रिस्क ही कमी राहते. तर तिसरा फंड येतो हायब्रिड फंड. हायब्रिड फंड म्हणजेच इक्विटी फंड आणि डेप फंड यांचं मिश्रण असतं. याच्यामध्ये रिस्क ही कमी केली जाते आणि त्याबरोबरच एक स्थिर परतावा देण्याचं काम हे हायब्रिड फंड करत असतं. त्याच्यानंतर येतो इंडेक्स फंड. इंडेक्स फंड म्हणजे जे इंडियाचे इंडेक्स फंड असतात, जसं की निफ्टी, सेन्सेक्स, हे जे काही निर्देशांक आहेत याच्यामध्ये इन्व्हेस्टरचे पैसे इन्व्हेस्ट केले जातात. थँक्यू.